Hello students, I hope you can understand that both parts. It tells us about courtesy, civility, morality, responsibility and control. One can keep one's peace of mind without having to lower themselves to the level of the perceived offender. Let us start. See page number 17. A few days after, my most sensitive toe was trampled on rather heavily as I sat reading on the top of a bus. I looked up with some anger and more agony and saw my friend of the cheerful countenance. "Sorry, sir," he said. "I know these are heavy boots. Got them because my own feet get trod on so much. And now I am treading on other people's." आता इंग्लंडमध्ये डबल डेकर बसेस आहेत. म्हणजे त्याचा जो टॉप आहे तो ओपन आहे, त्याचा गॅलरी सारखा लुक आहे. म्हणजे तिथं लोक जाऊन बसतात, आजूबाजूचं सौंदर्य सर्व त्यांना पाहायला मिळतं. आणि लेखक एक दिवस तिथं बसला होता, पण अचानक कुणीतरी त्याचा जो सेन्सिटिव्ह टो आहे म्हणजे बोट आहे ते बोट जोरात तुडवला. त्याच्यामुळे त्याला जोरात यातना झाल्या आणि पाय दुखू लागला. आणि त्यानं रागानंच वर पाहिलं, वर कोणाला पाहिलं तर कंडक्टर, म्हणजे त्याचा तो चेअरफुल फ्रेंड होता. आणि मग तो सुद्धा लगेचच काय करतो, सॉरी म्हणतो, "सॉरी सर." आणि तो सांगतो की मला माहिती आहे की मी जे हे बूट घातलेले आहेत ते कसे आहेत तर खूपच हेवी आहे, खूपच जड आहे. मी हे बूट का घालतो तर लोकांनी माझे पाय तुडवू नयेत म्हणून. पण आता बघा मीच दुसऱ्याचे पाय तुडवत आहे. त्याच्यामुळे तो लगेचच सॉरी बोलतो. "He had hurt me but hope I didn't hurt you sir. He had hurt me but he was so nice about it that I assured him he hadn't." आणि मग लेखकाला तो सांगतो की म्हणजे कदाचित जोरात म्हणजे तुम्हाला जास्त त्रास झाला नसा. तेव्हा लेखकाला त्रास होऊन सुद्धा लेखकानं काय सांगितलं की मला जास्त दुखावलेलं नाही, कारण का तर त्याचा तो स्वभाव आणि त्यामुळं तो नाही असं सांगतो. After this I began to observe him whenever I boarded his bus and found a curious pleasure in the constant good nature of his bearing. He seemed to have an inexhaustible fund of patience and a gift for making his passenger comfortable. I noticed that if it was raining, he would run up the stairs to give someone the tip that there was room inside. आणि त्याच्यानंतर लेखक सतत त्याच्या त्या चांगल्या स्वभावाचं निरीक्षण करतो. म्हणजे जर समजा त्यावेळेस पाऊस आला तर तो लगेचच धावत वर येतो आणि त्या लोकांना सांगतो, जे गॅलरीमध्ये बसलेले आहेत त्यांना सांगतो की पाऊस आहे, येत आहे आणि तुम्ही आतमध्ये जागा आहे तिथे बसा. आणि जर वृद्ध लोक असतील, विथ ओल्ड पीपल ही वॉज ॲज कन्सिडरेट ॲज अ सन अँड विथ चिल्ड्रन ॲज सॉलिसिटर्स ॲज अ फादर. म्हणजे वृद्ध लोक असतील तर तो अगदी एखाद्या म्हणजे मुलाप्रमाणे त्यांची काळजी घेतो, आणि मुलं जर असतील, लहान मुलं जर असतील तर सॉलिसिटर्स म्हणजे अगदी प्रेमळ, पालकांच्या प्रमाणेच त्यांना प्रेमळ वागणूक देतो. He had evidently a peculiarly warm place in his heart for young people and always indulged in some merry jest with them. If he had a blind man on board, it was not enough to set him down safely on the pavement. आणि मग तरुण लोक जर असतील तर त्या तरुण लोकांच्या प्रती तरी त्याच्या मनात खूपच आदर आहे आणि ते त्यांच्यामध्ये एकदम मिक्स म्हणजे लगेचच मिक्स होतात. आणि जर अंध व्यक्ती असेल तर त्या अंध व्यक्तीला फक्त ते खाली उतरवतच नाही तर त्यांना त्यांच्या रस्त्यापर्यंत सोडतात. He would call to be in front to wait while he took him across the road or round the corner or otherwise safely on his way. In short, I found that he irradiated such an atmosphere of good temper
and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. आणि जर अंध व्यक्ती असेल तर ते त्यांच्या बिलला म्हणजे बसचा ड्रायव्हर जो आहे त्या ड्रायव्हरला थोडा वेळ थांबण्यासाठी सांगतात आणि त्या व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी नेऊन पोहोचवतात. आणि हा जो त्यांचा गुड टेम्पर म्हणजे त्यांचा जो चांगला स्वभाव आहे त्याचा लेसन लेखक आपल्याकडे घेतात. गुड टेम्पर अँड काइंडलीनेस दॅट अ जर्नी विथ हिम वॉज अ लेसन इन नॅचरल कर्टसी अँड गुड मॅनर्स. What struck me particularly was the ease with which he got through his work. If bad manners are infectious, so also are good manners. If we encounter incivility, most of us are apt to become uncivil, but it is an unusually uncouth person who can be disagreeable with sunny people. आणि लेखक मग त्या कंडक्टर पासून काय घेतो तर गुड टेम्पर आणि काइंडलीनेसचा लेसन घेतो. आणि मग लेखकाला असं लक्षात येतं की जसं बॅड मॅनर्स हे कोरोनासारखं सगळ्या जगाला दूषित करतं, इन्फेक्शियस करतं, तसंच गुड मॅनर्स सुद्धा म्हणजे बॅड मॅनर्स प्रमाणेच गुड मॅनर्सचं सुद्धा इन्फेक्शन लोकांना व्हायला हवं. म्हणजे एखादी व्यक्ती अनकाउथ पर्सन म्हणजे जी असभ्य व्यक्तीच्या संपर्कात एखादी व्यक्ती आली तर ती त्याचप्रमाणे वागत असते. पण जर आपण चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात आलो तर त्याच्यापासून आपण चांगलाच लेसन घेणार. त्याच्यामुळे लेखकाला असं वाटतं की जसं बॅड मॅनर्स इन्फेक्शन जगाला करतात तसंच गुड मॅनर्स सुद्धा जगामध्ये पसरले पाहिजे. त्यासाठी इथं लेखकाने एक उदाहरण दिलेलं आहे. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द विडर. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे सेड किड्स अँड अ cheerful person descends on even the gloomiest of us with something of the benediction of a fine day. आणि इथं लेखकानं मग जॉन किड्स नावाच्या कवीचं उदाहरण दिलेलं आहे. त्याचं मत काय? नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे. मी कितीही दुःखी असलो तरी बाहेरचं वातावरण जर चांगलं असेल तर मला नेहमी आनंदच मिळत असतो. हे आपला मूड हा वातावरणावर अवलंबून असायला हवा आणि त्या चांगल्या दिवसाचा चांगला फायदा सुद्धा आपल्याला होत असतो. बेनिडिक्शन ब्लेसिंग म्हणजे फायदा. And so it was always fine either on the polite conductor's bus and his own civility, his conciliatory address and good humor bearing infected his passengers. In lightening their spirits, he lightened his own task. His gaiety was not a wasteful luxury, but a sound investment. आणि मग हे काय आहे तर इन लाइटनिंग देअर स्पिरिट्स ही लाइटन्स हिज ओन टास्क. आणि मग लेखकाला पण त्या कंडक्टर विषयी असंच वाटतं म्हणजे ज्या ठिकाणी कंडक्टर सारखे लोक असतील त्या ठिकाणचे लोक म्हणजे त्याच्या संपर्कात येणारे लोक काय करणार चांगलंच वागणार. मग तो कंडक्टर सुद्धा काय करतो तो दुसऱ्याला आनंद देतो, पॅसेंजरला आनंद देतो आणि त्याच्यामुळे पॅसेंजर सुद्धा त्याला काय करत असतात आनंदित करत असतात. म्हणजे आपण चांगलं दिलं की लोक आपल्याला चांगलं देणारच. I have missed him from my bus route of late, but I hope that only means that he has carried his sunshine onto another road. It cannot be too widely diffused in a rather drab world, and I make no apologies for writing a panegyric on an unknown bus conductor. आणि मग लेखकाला आता हल्ली तो कंडक्टर भेटत नाही. याचं कारण का तर तो कदाचित दुसऱ्या रूटला गेलेला असेल, दुसऱ्या लोकांना तो आनंदित करत असेल. कारण म्हणजे एकटा व्यक्ती तरी कुठं कुठं पुरणार आहे, एकच व्यक्ती सगळीकडे पुरणार आहे का? पण तो दुसऱ्या रूटच्या लोकांना आता आनंदित करत असणार आहे. कारण का तर हे जग खूपच ड्रॅब म्हणजे उदासीन आहे. आणि त्याच्यामुळं लेखकाला असं वाटतं की म्हणजे लेखकानं एक त्याच्यावर एसेच लिहिलेला आहे पॅनेजरिक म्हणजे दुसऱ्याचं कौतुक करणारा एसे लेखकाने इथं लिहिलेला आहे.
If Wordsworth could gather lessons of wisdom from the poor leech gatherer on the lonely moor, I see no reason why lesser people should not take lessons in conduct from one who shows how a modest calling may be dignified by good temper and kindly feeling. मग लेखकाला असं वाटतं की आता लेखकाने इथं वर्ड्सवर्थ, विल्यम वर्ड्सवर्थ हा सुद्धा एक फेमस कवी आहे, त्या कवीचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे त्यानं सुद्धा विजडमचा लेसन हा पुअर लीच म्हणजे एक लीच नावाचं कीटक आहे, त्या कीटकापासून शहाणपणाचा लेसन घेतलेला आहे. तर मी का या कंडक्टरकडून चांगल्या वागण्याचं लेसन घेऊ नये असं लेखकाला वाटतं. It is a matter of general agreement that the war has had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. We must get those civilities back if we are to make life kindly and tolerable for each other. We cannot get them back by invoking the लॉ. त्यामुळे ज्या ठिकाणचे लोक सिव्हिल आहेत, जे सभ्य आहेत, अशा ठिकाणी युद्ध किंवा भांडण होणारच नाही. हे भांडण किंवा युद्ध कुठं होणार आहे? ज्या ठिकाणी लोक अनसिव्हिल आहेत, असभ्य वागतात, त्यांना काही मॅनर्स नाहीत, अशा ठिकाणीच हे युद्ध होणार आहे. आणि मग तिथं कायदा काय करू शकतो का? तर कायदा तिथं काहीच करू शकत नाही. We cannot get them back by invoking the law. The policeman is a necessary symbol and the law is a necessary institution for a society that is still somewhat lower than the angels. But the law can only protect us against material attack, not win the lieutenant's way of meeting moral affront by physical violence help us to restore the civilities. मग कायदा म्हणजे भांडण तंटा किंवा एखाद्यानं म्हणजे जो मटेरियल लॉस आहे त्याबाबत कायदा आपल्याला संरक्षण करत असतो. पण हे जे भांडण आहे किंवा एखाद्यानं प्लीज म्हटलं नाही, सॉरी म्हटलं नाही, अशा ठिकाणी कायदा आपल्याला कुठलंही संरक्षण देऊ शकत नाही. हे इथं पोलीस सुद्धा काही करू शकत नाही किंवा कायदा काही करू शकत नाही. तर कोण काय करेल? लोअर दॅन एंजल म्हणजे एखादा देवदूत कोणतं कंडक्टर सारखी एखादी व्यक्तीच आपल्याला काय करू शकते? मदत करू शकते. आणि त्यामुळं काय होतं? नॉट विन द लिटमन्स वे ऑफ मीटिंग मॉरल अफ्रंट बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोर द सिव्हिलिटीज. आणि मग त्याला लिटमनला सुद्धा सुचवावं असं वाटतं की त्यानं काय फिजिकल व्हायलन्स म्हणजे शारीरिक इजा न करता त्याला अगदीच प्रेमानं सांगायला हवं होतं. आय सजेस्ट टू हिम दॅट ही वुड हॅव हॅड अ मोर सटल अँड इफेक्टिव्ह रिव्हेंज इफ ही हॅड ट्रीटेड द जेंटलमन हू वुड नॉट से प्लीज विथ एलॅबोरेट पोलाइटनेस. मग त्याला सुचवावं असं वाटतं की त्या लिटमननं आपल्याकडून चुकवलं, कारण का तर लिटमॅननं चुकवलं, त्यानं शारीरिक त्याला इजा न करता त्याला प्लीज म्हटलं नाही तरी सुद्धा त्यानं त्याला आतमध्ये घ्यायला हवं होतं आणि पोलाइट पण म्हणजे अगदीच नम्रपणे त्याच्याशी वागायला हवं होतं. ही वुड हॅव हॅड द विक्ट्री नॉट ओनली ओव्हर द वूड बट ओव्हर हिमसेल्फ अँड दॅट इज द विक्ट्री दॅट काउंट्स. आणखी मग म्हणजे फिजिकल व्हायलन्सचा काहीच इथे उपयोग होत नाही. असभ्य व्यक्तींशी अधिक सभ्यपणे वागणं हाच काय आहे? नैतिक विजय आहे. म्हणजे किती असभ्य व्यक्ती असली तरी आपण त्याच्याशी चांगलंच वागायला हवं. आणि त्यासाठी लेखकाने इथं आणखी एका लेखकाचं उदाहरण दिलेलं आहे. द पोलाइट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज बट ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल व्हिक्ट्री. I commend to the Liftman a story of Chesterfield. In his time, the London streets were without the pavements of today, and the man who took the wall had the driest footing. I never give the wall to a scoundrel, said a man
who met Chesterfield one day in the street. I always do, said Chesterfield, stepping with a bow into the road. I hope the liftman will agree that his revenge was much more sweet than if he had thrown the fellow into the mud. आता इथं लेखकानं चेस्टरफील्ड नावाच्या व्यक्तीचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे इंग्लंडमध्ये बर्फ पडत असतात, तिथं रस्ता नाहीये, एक कठडा आहे वॉल सारखं आणि तिथून एकावेळी एकच व्यक्ती जाऊ शकते आणि त्यावेळी चेस्टरफील्डच्या समोरून एक व्यक्ती येत असते आणि ती सांगते की आय नेव्हर गिव्ह द वॉल टू अ स्काउंड्रल. मी बदमाश व्यक्तींना जागा देत नाही. तेव्हा चेस्टरफील्ड काय सांगतात, आय ऑलवेज डू, पण मी देतो असं ते सांगतात. म्हणजे ते अगदीच सभ्यपणे त्याचा अपमान करतात. आणि मग लेखकाला असं सांगायचं आहे की लिफ्टमननं सुद्धा त्याला चिखलात फेकून न देता त्याच्याशी अगदी पोलाइटली वागायला हवं